सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार. आज आपणास 12वी मराठी विषयातील पद्य भाग 2 11वी कविता आरशातली स्त्री ही हिरा बनसोडे यांची कविता अभ्यासायची आहे. त्यांच्या फिनिक्स या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. स्त्रीचं जीवन या कवितेमध्ये अधोरेखित केलेले आहे. स्त्रीच्या आयुष्यातील जीवनाचा या कवितेमध्ये व्यथा आणि वेदना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की अंतर्बाह्य मी किती बदललेले आहे. पूर्वीचं जीवन, बालपण, तरुणपण आणि त्या तरुणपणामध्ये काही स्वप्ने बाळगलेली आणि त्यानंतर संसार सुरू झाला. संसारामधल्या व्यथा वेदना, मुलं बाळं या सगळ्यामध्ये ती गुरफटून जाते आणि स्वतःला मात्र ती कशा पद्धतीनं विसरून जाते याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. कवयित्री हिरा बनसोडे यांचे काव्यसंग्रह आहेत, ते तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. पौर्णिमा काव्यसंग्रह, फिर्याद, फिनिक्स काव्यसंग्रह. त्यांना मातोश्री आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे, दया पवार स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. आणि या फिनिक्स काव्यसंग्रहातून आरशातली स्त्री ही कविता घेतलेली आहे आणि स्त्रीच्या वेदना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संसारात गांगलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतली बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते या कवितेतून मांडलेलं आहे. पहिलं कडवं आपण पाहूया. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच नागती? माझेच रूप ल्यालेले तरीही मी नसलेली. माझेच रूप ल्यालेले तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते. या कडव्यामध्ये कवयित्रीनं संसारात पूर्ण बुडालेल्या स्त्री सहज एकदा आरशामध्ये पाहते आणि आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्यावेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीला त्या ठिकाणी दिसून येते. संसारामध्ये गुंतलेली स्त्री आरशामध्ये पाहते. पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि आरशातली स्त्रीने एक मन दुसऱ्या मनाला त्या ठिकाणी विचारतं, पूर्वी जे जगणं होतं, राहणं होतं, बालपण, तरुणपण होतं, आता पण तूच आहेस का, जिला माझेच रूप लाभलेले आहे. तरीही तू मी नाही आहे. तू तर आतून बाहेरून पूर्ण बदललेली आहेस. पूर्वीची राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू. ऐक, मी तुला सांगते तू कशी होतेस हे तुझ्या पूर्वस्मृतीतून तुझ्या मनाला तू सांग, विचार आणि जाणून घे. ह्या पहिल्या कडव्या आहे. दुसरं कडवं पहा. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, आणि आज नखशिंकात तू तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. पहा, जेव्हा पाऊस असताना पावसाचे तरंग, बालपण या कडव्यामध्ये कवयित्रीनं स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा पावसाच्या लाटा यायच्या त्यावेळेला पावसाचे जे रंग आहेत, लाटा आहेत, ते तू ओंजळीत पकडणारी चैतन्याने भरलेली प्रेरणादायी बालिका होतीस. अंगणामध्ये दिवे लावावेत, दिवे चोहीकडे उजळून निघणारी, भर लावणारी तू नव यौवना होतीस. जेव्हा तू तरुण झालीस, ज्या पद्धतीनं दिवा अंगणामध्ये उजळून निघतो तशा पद्धतीनं सारं अंगण तुझ्या यौवनानं, तुझ्या चालण्यानं सारं अंगण उजळून निघायचं. तुला अनेक तुझ्या मनामध्ये स्वप्न होते, अनेक ध्येय तू मनामध्ये फुलवले होतीस, आणि हे ध्येय बहरणारी मुग्ध नवतरुणी होतीस. आणि अशा स्वप्नांचे पंख लावून गगन झुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिणी होतीस. आणि आज मितीला या वर्तमानात तू अतिशय स्थिर चित्त अशी संसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा आज मात्र कुठे दिसत नाही. नी आज नखशिंकात तू तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आज तू नखशिंकात, नखापासून ते डोक्यापर्यंतच्या केसावरच्या ह्या सगळ्यामध्ये संसारात रमलेली स्थितप्रज्ञ म्हणजे बुद्धिमान अशी तू राणी, संसाराची राणी झालेली आहेस असं दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात. तिसरं कडवं पहा, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसखन ध्येय तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. पहा, तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणते, आरशात भेटलीस, जेव्हा तुझं रूप तुला दिसतं, तुझं गुणधर्म तुला दिसतात, तुझं यौवन दिसतं, बालपण दिसतं, आणि त्यावेळी तू वागलेलं, जगणेलं ते तुला सगळं दिसत आहे. पण तू मात्र मन उलगडून मनातलं जे आहे ते मोकळेपणानं त्या ठिकाणी बोलत नाहीस. डाळीवरून जसं एखादं खसखन झटक्यात देठापासून फूल तोडून घ्यावं तसे तुझे ओठ अगदी पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस, मनातच कुढत चाललेली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवस रात्र तू आतल्या आत मनाला जाळत ठेवले आहेस. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे अशी तू स्वतःची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस. पहा, हे पुढचं कडवं पहा, पुढचं चौथं कडवं. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस
अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. पहा, चौथ्या कडव्यामध्ये जेव्हा ती संसारामध्ये रमलेली स्त्री असते त्यावेळेला मात्र तिला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही. ती तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणी चांदण्यासारख्या थांबलेल्या आहेत. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून किमान आत घेण्याची जाणीव तरी तुझ्या मनाला व्हायला हवी. पण तू मात्र मनाच्या दाराची कवाडे मुद्दामहून गट्ट मिटून घेतलेली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडलीस त्या बागेतली तुझी आवडती जाई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे, तिला झोप येत आहे, तू मात्र तिकडं जात नाहीत. तुझी ही जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवलेले आहे. पुढच्या कडव्यामध्ये पहा, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. पहा, इथे आरशातल्या स्त्रीचं जे रूप आहे ते खरं नाही. मनात जे आहे ते मात्र ती मांडत नाही. आणि ह्यामुळे तिचं दुःख, ती वेदना बऱ्याच वेळा सांगू शकत नाही. असे जे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्व पाहून वेदनेने काळीज हंबरते आहे, रडते आहे, आक्रंदत आहे. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका, दुःख, व्यथा, वेदना त्या हुंदक्याच्या रूपानं तू दाबून ठेवतेस. ठिकठिकाणी उसवलेलं फाटलेलं मन समजुतीनं ती शिवण्याचा प्रयत्न करतेस. तणामनात सहन न होणाऱ्या वेदना तू पदराने झाकतेस नि बळेबळेच हसतमुखानं सर्वत्रच तू वावरत राहतेस. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. आरशातली जी स्त्री आहे, बाईचं, त्या स्त्रीचं दुसरं रूप आहे किंवा बालसखी आहे. ती बालपणाचं मन आहे. ते बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचं मन हेलावून गेलेलं आहे. स्वतःच्या अस्तित्वाचं भान तिला त्या ठिकाणी नाही. आणि आरशातली स्त्री तिला गोंजारीत आहे, माहेनं जवळ घेऊन कुरवाळीत आहे, हक्काच्या वाणीनं ती म्हणत आहे. म्हणजे पदराखाली सर्व दुःख, देहामधल्या असंख्य कणा, व्यथा, वेदना जीवनातल्या ती सहन करते आहे. तिचं ते बोलणं ऐकताच तिचं मन हिंदकळतंय आणि अशातच तिला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीनं ती तिला सांगत आहे. काय सांगत आहे पहा, रडू नकोस खुळे ऊठ, रडू नकोस खुळे ऊठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. पहा, शेवटच्या कडव्यामध्ये प्रेरणा दिलेली आहे. तिचं मन जे आक्रंदत आहे ते आक्रंद सोडून स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन तुला कशा पद्धतीनं जगायचं आहे याचं वर्णन या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणते, अशी उन्मळून रडू नकोस, सावर स्वतःला ऊठ, डोळ्यातले अश्रू शेजारच्या तलावात सोडून दे.
दुःखाला, वेदनेला अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीत्वाने जग. जा त्या तळ्यात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचं स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोकर झुकारून टाक, असं कवयित्री या कवितेमध्ये स्त्रियांना आव्हान करते. खरं तर स्त्रीच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे लग्न, संसार, मुलांचं संगोपन हाच असतो. या परिघात फिरत असताना जगणे ती जणू काही विसरूनच जाते. पण तिचे अंतर्मन मात्र स्वचा शोध घेण्याचा परोपरीने प्रयत्न करते. आणि याच अंतर्मनाशी साधलेला संवाद म्हणजे आरशातली स्त्री ही कविता आहे. आरसा आपण जसे आहोत तसे आपले प्रतिबिंब दाखवणारा, आपल्या प्रतिबिंबाबरोबर आपल्या मनाचाही ठाव घेणारा आरसा. आरशात सहज डोकावताना आरशातली प्रतिरूप कवयित्री संवाद साधते. उत्साही चैतन्यमय कुमारिकेपासून सुरू झालेला स्त्रीचा प्रवास शांत, गंभीर, स्थितप्रज्ञ राणीपर्यंत मांडताना कवयित्रीने सर्व स्त्रीवर्गाचा प्रवासच जणू काही मांडलेला आहे. अर्थात स्त्री हे केवळ तिच्या स्वतःसाठी कधीच जगत नसते. आपला संसाराचा, मुलाचा, कुटुंबाचा विचार करत असते. यात वाईट काहीच नाही. परंतु इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आनंद मात्र हिरावून बसते. स्वतंत्र विचारशक्ती निष्प्रभ झाल्याप्रमाणे एखाद्या यंत्रासारखी ती फिरत राहते. आरशातली स्त्री स्मृतींना उजाळा देते तेव्हा तिला आठवते आपले चैतन्यमयी बालपण, ऋतूंचे सर्व बहर मिरवणारे यौवन, स्वप्नांचे पंख लावून मुक्तपणे आभाळभर संचार करणारे तिचे मन. पण आता ती कोण आहे? आपल्या नैसर्गिक शक्तीचाही विसर पडलेली एक शांत, गंभीर स्थितप्रज्ञा. संसाराच्या रहाट गाडग्यात स्वतःचे छंद, आवडीनिवडी विसरलेली तिला स्वतःसाठी जगणे हा विचारच अपराधीपणाचा वाटू लागतो. आपल्या ऐहिक सुखाला सुद्धा तिने पाठ फिरवलेली आहे. निसर्गात, झाडापानात स्वतःचा आनंद शोधणारी ती कुठेतरी हरवून गेली आहे. आता ती आहे फक्त अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. तिला असे पाहताना तिचे प्रतिरूप कळकळून उठलं. रात्रीच्या एकांतातील आपल्या सखीचे हुंदके ऐकून ते बैचैन होते. तिला अशी अगतिक बघून आरशातल्या स्त्रीचे काळीज हंबरते. ती आपल्या सखीला प्रेमाने कुशीत घेते आणि अधिकारवाणीने सांगते, रडू नकोस वेडे, उठ, तुझे दुःख बाजूला ठेव आणि शोध तुझ्या जीवनाचा आनंद. वेडे, स्वतःवर प्रेम करायला शिक. तुझे आनंद तुलाच शोधायचा आहे. आरशातली स्त्री ही कविता म्हणजे एक हृदय संवाद आहे. कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रियांच्या जीवना अनुभवाला अभिव्यक्त करण्यासाठी आशयाला अनुरूप असा मुक्त छंद स्वीकारला आहे. मुक्त छंदातील ही कविता अंतर्गत अशी एक संवादी लय आहे. स्त्रीच्या आत्मशोधाचा एक कलात्मक आविष्कार म्हणून या कवितेकडे बघता येईल. एका स्वचा चेहरा गमावून बसलेल्या स्त्रीपासून सुरू झालेला प्रवास अखेरीस तिला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जातो. कवितेची भाषा सहज सुंदर आहे. कवितेतील संवाद आणि गद्य सदृश्य निवेदनामुळे कवितेला एक कलात्मकता लाभली आहे. चैतन्यमय बालिका, बहर लावणारी नवयौवना,
झुल्यावर झुलणारी ध्येयगंधा या साऱ्या शब्दप्रयोगातून कवितेला एक जिवंतपणा आला आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याची क्षमता प्रतिमेमध्ये असते आणि अशाच प्रतिमांचा वापर कवयित्रीने कौशल्याने केला आहे. खसखन ध्येय तोडलेल्या फुलासारखे घनगर्द संसार, फाटलेले हृदय शिवणे, काळीज हंबरणे यासारख्या शब्दप्रतिमातून कवयित्री खूप काही सांगून जाते. भरकटलेलं वासरू अंधार पडला की हंबरू लागते, आपली माय शोधू लागते. तद्वत कवितेतील प्रतिमा रूपांचे काळीज आपल्या सखीसाठी हंबरू लागते. स्त्री म्हणून वाट्याला येणारे दुःख, विविध पातळ्यावरचे शोषण मांडताना कवयित्री शेवटी स्त्रीला आत्मनिर्भर होण्यासाठी मंत्र सांगते. ती म्हणते, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. कवितेच्या अखेरच्या कडव्यात आपल्या हृदयसंवादातून कवयित्री चैतन्याला स्पर्श करते. स्वत्व शोधण्यासाठी स्त्रीच्या मनात चैतन्याचे, आकांक्षाचे दीप चेतविते. आत्मभानातून आत्मशोधाकडे वाटचाल करताना कवयित्री सर्व स्त्रियांना मोलाचा सल्ला देते. कवितेच्या अखेरीच्या ओळी खूप सूचक आहेत. शुभ्र कमळाची प्रसन्न फुले या शब्दामधून ध्वनित होणाऱ्या अर्थामुळे कवितेला काव्यमूल्य प्राप्त झाले आहे. शुभ्र कमळ हे रूपकात्मक पद्धतीने कवितेत आलेले आहे. पांढऱ्या रंगाची कमळे म्हणजे अनासक्तीचा आदर्श. संसारात राहूनही संसाराच्या सुखदुःखापासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी कमळ देते. तळ्यातील पाणी खूप खोल असले तरीही त्या पाण्याला भेदून कमळ पाण्यावर उमलून येते. तद्वत स्त्रियांनी प्रपंचात राहूनही आपले आत्मभान जागृत ठेवावे असा संदेश कवयित्री देते. कवितेच्या शेवटी कवयित्रीने समस्त स्त्रीवर्गाला दिलेला संदेश खूप मोलाचा आहे. प्रकाशाची वाट दाखवणारा आहे. स्त्रीला तिच्या प्रेयस चांदण्याची भेट घडवून देणारी ही कविता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील. अनु तारे याने ही शब्दरचना अशा पद्धतीची केलेली आहे. इथे या कवितेचा अर्थ विश्लेषण संपलेलं आहे. यावरती तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल. ती टेस्ट तुम्ही सर्वांनी सोडवायची आहे. ऐकला नाही, काही कळालं नाही तर कॉल करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.